नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 5 आहे त्यातला एक्झाम्पल 2. क्वेश्चन 5 काय म्हणतं आपल्याला बघा की हे जे दोन इक्वेशन दिलेले आहे आपल्याला ते सॉल्व्ह करायचे क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड त्यालाच म्हणतात. आणि एक्झाम्पल 2 आहे तो असाच दिलेला आहे. चला सगळ्यात पहिले काय करायचं, हा जो एक्झाम्पल 2 दिलेला आहे आपल्याला त्याला write in ax plus by equal to c फॉर्म, ह्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं आहे. चला काय आहे बघा, प्रॉपरली दिलेलेच आहे दोन्ही. ax plus by equal to c फॉर्म मध्ये लिहून घ्या. 4m minus 2n equal to minus 4 आणि याला काय करा, इक्वेशन 1 असं नाव द्या. सेकंड आहे 4m प्लस 3n इक्वल टू 16. काय करतोय आपण, काहीच नाही. हे जे दोन इक्वेशन आहे जे जशाच तसे लिहिले ते ax प्लस by इक्वल टू त्या c फॉर्म मध्ये लिहिले. म्हणजे काय, व्हेरिएबल एका साइडला, कॉन्स्टंट एका साइडला केलेले. ओके, इथपर्यंत आलं लक्षात. चला आता सेकंड स्टेप काय यामध्ये बघा, क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायचंय ना, तर मग आपल्याला फाइंड काय करायचंय बघा, फाइंड लिहा, फाइंड व्हॅल्यूज ऑफ काय, व्हॅल्यूज ऑफ dx and dy. हे dx and dy च्या व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि नंतर xy फाइंड करायचा. झालं. तीन स्टेप मध्ये आपलं हे जे पूर्ण क्रॅमर्स रूलचं आहे ते सॉल्व्ह होतं. सगळ्यात पहिले आपण काय फाइंड करू, d. तर d इक्वल टू काय असतं, d म्हणजे डिटर्मिनंट आहे आपला, वेगवेगळे डिटर्मिनंट आहे dx आणि dy असे नाव आहे त्यातले. तर d जो डिटर्मिनंट आहे त्यामध्ये व्हॅल्यूज कोणत्या येतात, कोएफिशियंट ऑफ x and y. म्हणजे आता सपोज इथं आता बघा इथं आपण लिहिलं ax प्लस by इक्वल टू c फॉर्म मध्ये, हा जनरल फॉर्म आहे. पण आता आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये m आणि n व्हॅल्यू दिलेल्या आहे. सो आपण काय करू, इथं फक्त am प्लस bn असे लिहू. काय, x आणि y आहेच आपलं जे जनरल फॉर्म मध्ये, पण इथं आता सध्या x आणि y च्या जागी m आणि n दिलेला आहे. सो इथं आपण फाइंड करू dm आणि d काय करू, n. कन्सेप्ट तोच आहे, फक्त नाव चेंज झालेली, बाकी काही. चला सगळ्यात पहिले d मध्ये काय आहे, तर कोएफिशियंट ऑफ x आणि y. आता x आणि y म्हणजे काय, इथं m आणि n, कारण x आणि y ला रिप्लेस झालेले आहे. इथं या गणितामध्ये आपल्याला m आणि n असे व्हेरिएबल दिलेले आहे. मग हा m चा कोएफिशियंट आणि n चा कोएफिशियंट d मध्ये येणार. चला घ्या 4 आणि इथे किती, -2 आणि 3. साइन जे असेल ते येतं, प्लस लिहायची गरज नाही, पण मायनस आवर्जून लिहा. जर मायनस तुम्ही लिहिला नाही तर ते व्हॅल्यूज आपल्या येणार नाही, हे डी ची व्हॅल्यू चुकल, पुढचं सगळं चुकल. ओके, चला सॉल्व्ह करा. आता हे सॉल्व्ह करताना पहिले असा मल्टिप्लिकेशन आहे 4 into 3 मायनस, मग असा मल्टिप्लिकेशन -2 into 4. ओके, त्यानंतर किती येणार बघा, 4 त्रिक 12 मायनस 4 दुने 8 किती, -8 इक्वल टू, लक्ष द्या. चला इथपर्यंत समजलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. नवीन असेल तर काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. हा मायनस आणि हा मायनस किती होणार, +8, 12 आणि 8 20. सो d इक्वल टू आला आपला 20. d ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 20. आता त्याचप्रमाणे dm आपल्याला काय करायचंय, dm ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि dm मध्ये m जे आता m आहे तिथं काय येणार, कॉन्स्टंट येणार. आणि n चे कोएफिशियंट जसे तसे. तर कॉन्स्टंट काय आपले बघा, -4, 16 आणि n जसेच तसा n 2 आणि 3 आहे n चे कोएफिशियंट ची व्हॅल्यूज. ओके, सॉल्व करा आता.
असा 4 इंटू 3 मायनस 4 इंटू 3 मायनस ओके -2 इंटू 16 16 4 त्रिक 12 किती -12 मायनस 16 दुने 32 मायनस 32 आलं इथपर्यंत लक्षात. चला किती -12 प्लस 32 किती येणार बघून घ्या. 0 0 गेला, 3 1 गेला 2 आणि 20 हे पण किती येणार 20 बाय 20 येणार प्लस 20 येणार. ओके आता dm लिहून घ्या. dm इक्वल टू 20 इथं लिहितोय मी. सो dm इक्वल टू 20 आणि बॉक्स करायचं रिप्रेझेंटेशन. चला d भेटला dm भेटला. आता dn फाइंड करायचा आहे. dn फाइंड करताना काय आहे ज्या m च्या व्हॅल्यूज आहे म्हणजे m चे जे कोएफिशियंटच्या व्हॅल्यूज आहेत त्या जशाच तशा दोन्ही इक्वेशन मधल्या आणि n चे जे कोएफिशियंट आहेत त्या जागी काय येणार कॉन्स्टंट. चला आता मला सांगा m चे कोएफिशियंट किती आहे 4 4 दोन्ही पण इक्वेशन मध्ये आणि कॉन्स्टंट किती आहे -4 16. ओके आलं लक्षात. चला पुढं करा सॉल्व. 4 इंटू 16 मायनस किती येणार -4 इंटू 4 किती येणार 16 चौक 64 आणि मायनस 4 चौक 16 मायनस हे -4 इंटू 4 -16 हा मायनस मायनस होणार प्लस 64 प्लस येणार 16 किती येत आहे 60 आणि एकदा 70 आणि 6 80. ओके सिंपल मॅथमॅटिक्स आहे. 64 प्लस 16 करायचं. आता dn भेटला आपल्याला. सो dn भेटला 80. ओके इथपर्यंत आलं लक्षात. चला आता बघून घ्या सगळे कॅल्क्युलेशन बरोबर आहे की नाही. 4 त्रिक 12 बरोबर आहे. हा -16 दुने 32 मायनस मायनस प्लस झाला. 32 मधून 12 गेला आला 20 आपला 64 80 आहे. हे 12 20 हे मी तुम्हाला कशासाठी सांगतोय आपण चेक केलं कारण की पुढे ज्या x आणि y च्या व्हॅल्यू आपण काढणार आहोत ते सगळे याच्यावर डिपेंड आहे आणि जर ह्या व्हॅल्यू चुकल्या तर पुढच्या व्हॅल्यू चुकून जाणार x आणि y च्या. ओके ह्या इक्वेशन मधून पण तुम्ही घेताना dm मध्ये आणि dn मध्ये व्हॅल्यू चुकीच्या घेतल्या तर हे सगळं चुकणार. इकडचं चुकलं तर पुढचं सगळं चुकणार. आलं लक्षात. मी तुम्हाला त्यासाठी एकदा क्विक रिकॅप दिलाय आहे आणि बघितलंय की तुम्ही क्रॉस चेक करून घ्यायचं. आता इथं लिहितोय मी फाइंड x y बाय क्रॅमर्स रूल. या क्रॅमर्स रूललाच डिटर्मिनंट मेथड म्हणून पण ओळखल्या जातं आणि आपण x आणि y ची व्हॅल्यू काढतोय कोणत्या पद्धतीने क्रॅमर्स रूलने. सो आता आपण इथं लिहून घेऊ x आणि y फॉर्म्युला आहे तो इम्पॉर्टंट आहे तो बघा. चला x काढण्यासाठी काय आहे बघा x इक्वल टू dx अपॉन d. आता मला सांगा या इक्वेशन मध्ये x च्या जागी काय आहे आपलं dm. सो फॉर्म्युला होणार आपला dm अपॉन d. चला आणि इथं x च्या जागीच आपल्याला काय काढायचं आहे m. ओके सो आलं लक्षात. इथं पण काय देणार मी m आणि n हे तुम्हाला मी सांगण्यासाठी करतोय. आपण दरवेळेस x y घेतो पण इथं x y च्या जागी आपल्याला m n आहे. बाकी सर्व सेम आहे. m इक्वल टू dm किती भेटला आपल्याला बघा dm 20 भेटला अपॉन d किती भेटला d पण 20 आहे. सो 20 कॅन्सल झाला. m ची व्हॅल्यू आली आपली 1. सो m इक्वल टू भेटला 1. आलं इथपर्यंत. चला n इक्वल टू dn अपॉन d हा फॉर्म्युला आहे dn अपॉन d. सो n इक्वल टू dn कुठं आहे आपला किती भेटला 80 म्हणजे 80 भेटला. d किती भेटला आपला 20 भेटला. सो 20 चोक 80. ओके आणि n इक्वल टू आला आपल्याला 4. सो m भेटला n भेटला
आता फायनली काय लिहायचं, सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज ऑर्डर पेअर mn इक्वल टू 1 4. हे त्याचं फायनल आन्सर आहे. 1 आणि 4 ह्या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये टाकून बघा तुम्हाला ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं की नाही. हे असं आन्सर चेकिंगची पद्धत आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.